उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचायला हलकी, बनवायला सोपी, चवीला एक नंबर आणि अगदी पोटभरीची कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून जाळीदार, पांढरी शुभ्र, हलकी फुलकी अशी मस्त इडली आणि लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। अशी लाल चटणी फक्त इडली बरोबरच नाही बरं का, तो उरलेली चटणी ना तुम्ही भाताबरोबर, चपाती, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, मस्त लागते। सकाळी नाश्त्यासाठी करू शकता, दुपारी जेवणासाठी सुद्धा करू शकता। पोटभरीची आहे आणि चवदार अशी। तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। तांदळाच्या पिठाची इन्स्टंट झटपट इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका बाउलमध्ये मेजरिंग कपने 1 कप किंवा 150 ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। रेशनचं पीठ करून ठेवलेलं असेल भाकरीसाठी ते सुद्धा वापरू शकता। फक्त पटणी तांदूळ असतो किंवा इंद्रायणी, जे तांदूळ चिकट असतात, ज्याचा भात मऊ होतो, असे तांदळाचं पीठ घ्यायचं नाही। नवीन तांदळाच्या पिठाची इडली चिकट होते, फुलत नाही, म्हणून शक्यतो जुन्या तांदळाचंच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता सेम कपने अर्धा कप किंवा 100 ग्रॅम प्रमाणात रवा घेतलेला आहे। जाड रवा घेतलेला आहे, तुमच्याकडे बारीक रवा असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। रवा घातल्यामुळे एक तर छान इडली फुलते, छान जाळी सुटते आणि हलकी व्हायला मदत होते। आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा 150 ग्रॅम प्रमाणात दही घेतलेलं आहे। हलकं आंबट दही असेल, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही आपण करून ठेवतो, ते 2 ते 3 दिवसाचं राहून जातं, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे आपण सेम कपने 1 कप भर पाणी घेतलेलं आहे, पण पाणी एकत्र न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर हे सगळे जिन्नस एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊ शकता। तुम्हाला हवं असेल तर तसं करू शकता, असं केलं तरी सुद्धा चालू शकेल। आता उरलेला अर्धा कप पुन्हा पाणी घातलंय। प्रत्येकाच्या तांदळाच्या पिठाची, रव्याची, दह्याची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार पाणी थोडं कमी अधिक लागू शकतं। मला इतकं पीठ भिजवण्यासाठी 1 कप भर पाणी लागलेलं आहे, तुम्हाला थोडं कमी अधिक लागू शकतं। असं हे छान एकच डायरेक्शनमध्ये 1-2 मिनिटं आपण चांगलं पीठ फेटून घेतलंय, म्हणजे असं हे छान फुलायला मदत होते। आता नॉर्मली आपण जसं इडलीचं पीठ फार जास्त घट्ट नाही, फार जास्त सैलसर नाही, तसं भिजवून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे इडलीच्या भांड्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये तांब्यावर आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे। तर इथे आपलं इडलीचं स्टीमर स्टीलचं असल्यामुळे उरलेले लिंबाची सालं वगैरे असतात ती यामध्ये घालायची, जेणेकरून तुमची भांडी खराब होऊ नये। आता ज्या मंडळीकडे इडलीचं स्टीमर नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे, त्यामध्ये सुद्धा जर ते स्टीलची कढई असेल तर त्यामध्ये लिंबाची फोड घालायची। असं केलं की भांडी काळी पडत नाही, खराब होत नाही। झाकण लावून साधारणतः 1 उकळी मोठ्या आचेवर पाण्याला काढून घेणार आहोत। आता दुसरीकडे जे आपण इडलीसाठी पीठ तयार करून ठेवलेलं होतं, त्यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यामुळे तुमची इडली छान फ्लफी, हलकी व्हायला मदत होते। आता ज्या मंडळींना सोडा वगैरे असं चालत नसेल तर मीठ न घालता 1-5 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये थोडा जोर लावत लावत पीठ फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान हलकं होतं। नंतर मीठ घालून त्याच्या इडल्या करायचं आहे, तसं सुद्धा तुम्ही करू शकता। जर सोडा घालत असाल तर फक्त मिनिटभर थोडंसं आपण पीठ फेटून घेतलं, असं हे पीठ इडली बनवण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे। आता बऱ्याच जणांचं कसं असतं, बऱ्याच जणांना रवा चालत नाही, तर रव्याऐवजी ना ज्वारी असते ना, थोडीशी भाजून घ्यायची, गार झाली की मिक्सरला थोडीशी भरड करून घ्यायची, तर रव्याऐवजी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। ज्या मंडळींना डायबिटीज किंवा मधुमेहासारखे आजार असेल, ज्यांना रवा अजिबात चालत नसेल, तर त्यांच्यासाठी तसा उपाय। आता इडली पात्र, त्याला थोडं थोडं आपण तेल लावून घेणार आहोत। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर कढईमध्ये पाणी तापत ठेवायचं आहे, एखादं ताट कढईवर ठेवायचं आहे आणि त्यावर वाट्यांमध्ये थोडं थोडं तेल लावून पीठ त्यामध्ये घालून इडल्या तुम्हाला वाफवून घेऊ शकता, किंवा पसरत ताटं किंवा प्लेट्स वगैरे असतात ना, त्याला थोडंसं तेल तूप लावून त्यामध्ये इडली घालू शकता। म्हणजे तुमच्याकडे जरी भांडी नसतील ना इडलीची, तरीसुद्धा तुम्हाला ही इडली अगदी सहज तयार करता येईल। आणि आपण घेतलेल्या साहित्यात 1-2 प्लेटसाठी 1 इडली कमी अशी ही 13 इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता इथे साधारणतः 1-2 मिनिटातच पाण्याला मस्त खदखदून उकळी आल्यासारखी दिसत असेल। यामध्ये दोन्ही भांडी आपण आता सेट करून ठेवणार आहोत। आता पुन्हा झाकण लावायचं आहे आणि साधारणतः मोठ्या आचेवर 10 मिनिटं आणि 5 मिनिटं मध्यम आचेवर असे आपल्याला साधारणतः 15 मिनिटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत। इडल्या वाफवून साधारणतः 15 मिनिटं झाली की 5 मिनिटं असंच झाकण ठेवायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघितलंय,
अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त फुललेले आहेत अशा छान पांढऱ्या इडल्या आपल्या तयार झाल्यात। स्टँडपासून काढून थोड्या गार करायला बाजूला ठेवून देणार आहोत। इडल्या थोड्या गार होत आहेत तोवर पटकन एक 5 मिनिटात तयार होणारी ही इडली डोशाची लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। अशी लाल चटणी तुम्ही एकदाच केली की एक 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते। नुसती चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर कोणत्याही नाश्त्याच्या प्रकारांबरोबर खाऊ शकता। त्यासाठी पॅनमध्ये एक पळीभर आपण तेल गरम करून घेतलंय। कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये चमचाभर चणा डाळ, चमचाभर उडीद डाळ घेतलेली आहे। आता मध्यम आचेवर साधारणतः एक 2 ते 3 मिनिटं हलका हलका रंग बदलेपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपण थोड्याशा गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत, म्हणजे चटणीला चव अगदी छान येते। हलकासा डाळीचा रंग गोल्डन करून घेतला, अजिबात करपू द्यायची नाही। आता यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनीस पण थोडा मोठा मोठा चिरून घेतलाय। तुम्ही उभा पातळ चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता कांद्याचा रंग खूप जास्त बदलू द्यायचं नाही, फक्त मिनिटभर थोडासा पांढरा आपण थोडासा गुलाबीवर करून घेतला। आता या स्टेजला 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घातले। एका कांद्यासाठी 2 टोमॅटो अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता टोमॅटो सुद्धा थोडासा नरम ओबडधोबड असा आपण परतून घेणार आहोत। रंग हलकासा बदलू लागलेला आहे। आता या स्टेजला काय करायचं आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे आपण 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आलं लसूण शक्यतो ताजं खायला। अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। 2 चमचे भाजलेली डाळव घेतलेली आहे। डाळव्यांमुळे चटणीला थोडासा दाटसरपणा आणि चवीला छान लागते। अर्धा चमचा किंवा चटणीला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता पुन्हा थोडंसं 1 मिनिटभर आपण थोडंसं परतून घेतलंय आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलाय। गॅस बंद केल्यावर 1 चमचाभर भिजवलेली चिंच घालणार आहोत। आता इथे आपण भिजवलेली वापरली कारण मिक्सरला छान बारीक लवकर पेस्ट होते। अगदी लहान गोळी किंवा 1 छोटा चमचा तुम्ही अशी चिंच घातली तरी सुद्धा चालू शकेल। आता सध्या कैरीचं सीझन आहे तर चिंचऐवजी कैरीच्या फोडी आवडीप्रमाणे वापरू शकता। गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं हे काढून घेतलेलं आहे। लक्षात असू द्या गार झाल्यावरच काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये छान रंग येण्यासाठी इथे आपण चमचाभर काश्मीरी पावडर घातलेली आहे। गरजेपुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चटणी छान आपण मिक्सरला फिरवून घेतली आहे। चटणी जशी तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार वरून थोडंसं पाणी घालायचं आहे। थोडीशी पातळ चटणी इडली, डोसा किंवा कोणत्याही पदार्थांबरोबर खायला छान लागते, तशी थोडीशी पाणी घालून आपण पातळ करून घेतली। आता या चटणीला ना मस्त एक फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर आपण तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं घातली आहेत। 1 लाल सुकी मिरची असेल तर ती सुद्धा वापरू शकता। फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची आहे। अशी ही साऊथ इंडियन तुमची कारा चटणी किंवा ही लाल चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। इडली असेल, डोसा असेल, डाळवडा असेल, उत्तप्पा असेल, आप्पे असतील, अगदी सगळ्यांबरोबर चालू शकते। उरलेली चटणी ना मस्त गरमागरम भातावर, चपाती, भाकरीबरोबर सुद्धा अगदी मस्त लागते। कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा। आता हे आपण अगदी तांदळाच्या पिठाची साधी इडली केलेली आहे। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या चिरून, किसून पिठामध्ये घालून नंतर इडल्या जरी केल्या ना तरी मुलांसाठी खूप जास्त पौष्टिक ठरतील। तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः 13 अशा या मोठ्या आकाराच्या इडल्या सहज तयार होतात। त्याची तुम्ही जाळी बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे, एकदम मऊ, लुसलुशीत, पांढरी शुभ्र। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकाचा जरी कंटाळा आला ना तरी पोटभरीची ही इडली आणि चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। एक 3 ते 4 इडल्या जरी खाल्ल्या ना तर बऱ्यापैकी छान पोट भरतं। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार। सध्या आपल्याकडे मल्टीग्रेन आटाची फ्री ऑफर सुरू आहे मसाल्यांवर, तर ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा। डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे। बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर आपले मसाले मिळतात, तुम्हाला हवं तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता। इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।